हा ओके. ओके, तर मी माझी शेअर स्क्रीन करते. हा ओके. ऑडिबल आहे सगळ्यांना? आय मीन सगळ्यांना दिसतंय हो दिसतंय दिसतंय. राईट? ओके. ओके. सो सगळ्यात आधी मी डॉक्टर आणि बेझंट सर धन्यवाद करते. त्या म्हणतात पण हॅलो एव्हरीवन, आय एम प्लीज टू मीट यू ऑल. मी त्यांचा धन्यवाद करते की लाईक बिकॉज शी गेव अस प्रोफाउंड नॉलेज इन दिस फ्यू पेजेस. मी बायलिंग्वल म्हणजे मल्टीलिंग्वल राहिलं तर चालेल प्लीज, म्हणजे चालेल माझी चालेल मराठी चालेल खूप चालेल. जास्त डझंट मॅटर. स्ट्रॉंग नाही आहे. डझंट ओके. मॅटर. ओके चालेल येस. चालेल. येस, थँक्यू. येस. सो त्यांचा धन्यवाद करायचा आहे कारण की त्यांनी कमी शब्दात खूप सारं नॉलेज आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद करते की त्यांचं नॉलेज त्यांनी आपल्याकडे म्हणजे आपल्या सगळ्यांकडे पोहोचवलंय. सो this book, like the Theosophic Life, this book was first published in 1909. From then till now there are lots of perceptions. खूप सारे लोकांचे वेगवेगळे perceptions आहेत, राईट? पण आता कन्सिडरिंग द एरा ऑफ दॅट टाइम अँड टुडे, आय वुड लाईक टू प्रेझेंट यू माइंड. मला आजच्या हिशोबाने मला माझं परसेप्शन प्रेझेंट करण्याचं म्हणजे मी तुम्हाला प्रेझेंट करते. आता परसेप्शन म्हणजे काय? बघण्याची आणि समजण्याची पद्धत. आता दर एका माणसाला नवी आणि वेगळी बघण्याची पद्धत असते. म्हणजेच एका गोष्टीचे अनेक रंगांमधून मी कुठले रंग बघितले आहेत हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आता या सगळ्या रंगांच्या वेगळ्या स्टँड मधून किंवा मिक्सचर मधून मी कुठले रंग बघितलेत हे मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. आता कोणाला इथे येलो दिसतंय सगळ्यात जास्त, कोणाला रेड दिसतंय, कोणाला पर्पल दिसतंय. तर सगळ्यांचे वेगवेगळे दृष्टिकोनामधून मी माझा दृष्टिकोन या बुकमध्ये प्रेझेंट करते. तर आता माझ्यासाठी हे दुसरं म्हणजे वेगळं दृष्टिकोन म्हणजे द थिओसॉफिक लाईफ. आता इथे ही वेगळी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं माझ्यासाठी थिओसॉफिक लाईफ आहे. आता या पुस्तकाचं नावच सार्थ आहे म्हणजेच थिओसॉफिक लाईफ. आता थिओसॉफीमध्ये एका माणसाने किंवा एका थिओसॉफिस्टने कसं जगावं किंवा त्याची लाईफ कशी असावी हे सांगितलंय. आता या पुस्तकाचं वेगळं रंग मी माझं परसेप्शन प्रेझेंट करते. आता थिओसॉफी म्हणजेच डिवाइन विस्डम. आता या डायमेन्शन मध्ये पाऊल ठेवताना थिओसॉफिस्टनी कसं वागावे हे सांगितलं आहे. तसं तर बेसिक ह्युमन बिंग म्हणजेच नॉन थिओसॉफिस्टनी पण हेच रूल्स पाळले पाहिजे. म्हणजे त्यांचं स्टाईल ऑफ लिव्हिंग हेच, कारण की हे एक बेसिक स्टाईल ऑफ लिव्हिंग आहे, तर हे असं असलं पाहिजे. पण जर तुम्ही थिओसॉफिस्ट आहात तुमच्या हायर माइंडने, तर तुम्ही या रूल्सला बाउंड होऊन जाता स्वइच्छेने. तुमच्या स्वतःच्या विलने तुम्ही या रूल्सला एक्सेप्ट करता, बाउंड होऊन जाता. आता मी हे खूप लेक्चर्स मध्ये ऐकलंय की जर तुम्ही इथपर्यंत म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीमध्ये किंवा या सराउंडिंग मध्ये आले आहात तर तुमचं नक्कीच काहीतरी मार्ग ठरला आहे. आता मग तो मार्ग तुम्हाला आता समजो की न समजो, बस तो मार्ग ठरलाय, तो म्हणजे थिओसॉफी. आता जर थिओसॉफिस्ट आपल्या लाईफमध्ये हेल्प किंवा सर्व्हिस हा प्रिन्सिपल एक्झिक्यूट नाही करू शकत तर त्याची लाईफ ऑर्डिनरी लाईफ पेक्षा पण वर्स्ट आहे असं आणि बेझंट म्हणतात. त्यांचा एक्झिस्टन्स वेस्ट आहे कारण हा एक बेसिक प्रिन्सिपल आहे. आता तर या गोष्टीमधून डॉक्टर येस हॅलो तर या गोष्टी चालू ठेव. तर या गोष्टीमधून डॉक्टर ॲनी बेझंटनी 4 कॅटेगरीजचा उल्लेख केलाय की आता पहिला, ज्यात मदत करण्याची केपेबिलिटीज आहे पण तरी तो नाही करत आहे तर त्याला सजा भेटली पाहिजे. आता ज्याला माहिती आहे की मदत कशी करायची असते आणि तो नाही करत आहे तर त्याला पण सजा भेटली पाहिजे. आता ज्याला काही पण नाही माहिती आहे, तिसरं म्हणजे आता त्याला काही पण नाही माहिती आहे आणि तो मदत नाही करत आहे म्हणजे सर्व्हिस नाही करत आहे बेसिकली, तर त्याला कमी सजा कारण की तो अज्ञानी आहे. आणि चौथा, a theosophist has no option but to do it because he's fortunate enough to do it. टू बी हिअर अँड डू इट, राईट? त्याला खूप सौभाग्य असं म्हणू शकतो की तो इथे आहे आणि तो करू शकतो बेसिकली, म्हणून त्यांनी करायलाच पाहिजे. आता इथे थिओसॉफिस्टचा अल्टिमेट गोल म्हणजे सर्व्हिस. आता ही सर्व्हिस म्हणजे काय? इट इज अन अनइंटेन्शनल हेल्प. म्हणजे हेल्प करताना किंवा सर्व्हिस करताना तुमचं स्वतःचं काही इंटेन्शन नको. तुम्ही म्हणजे इट इज अ हेल्प टू ह्युमन बिंग विथ फुल सरेंडरन्स, काइंडनेस, करेज अँड डिटर्मिनेशन.
आता हे दिसायला ऐकायला आता हे फक्त शब्द वाटतात, पण आज आणि नेहमी या वर्ड्सचा तितकाच आणि तेवढाच इम्पॉर्टन्स राहणार आहे. आता हे आपल्या सगळ्यांची आपल्याला नाहीये की कोविड वॉरियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ते अनकंडिशनल अनइंटेन्शनल हेल्प देतात आहे, राईट? की डॉक्टर्स आहे, पोलीस आहे आणि बाकी सगळे हे आपण सगळ्यांना बघतोच आहे. तर हे प्रिन्सिपल आता करंट सिच्युएशन मध्ये पण कामी येत आहे, राईट? आता आपण जसं म्हणतो ना की काही गोष्टी एका पोचलेल्या व्यक्तीलाच दिसतात, तसंच या शब्दांचा खरा अर्थ एका पोचलेल्या व्यक्तीलाच दिसतो. आता थिओसॉफिस्ट होणे म्हणजे फक्त मेंबर होणे नाही, ती एक साधना, एक पेनान्स आहे, जे हळूहळू तुम्हाला म्हणजे एका माणसाला थिओसॉफीच्या डायमेन्शन मध्ये आणतं. आता डायमेन्शनचे वेगळे वेगळे परसेप्शन असू शकतात, म्हणून मी असे वेगळे वेगळे फोटोज टाकलेत की म्हणजे पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही एक असं एंट्रन्सच्या डायमेन्शन मध्ये एंट्रन्स करू शकता, की डायमेन्शन लाईक ट्रान्झिशन म्हणू शकतो. आता न्यू डायमेन्शन कोणासाठी एक मिक्स परसेप्शन असू शकतं, किंवा एक जसं आपण त्या ब्लू पिक्चर मध्ये बघतोय की सर्क्युलर काहीतरी आहे आणि आपण बोलू नाही शकत, पण आपल्याला ते माहिती आहे ऍबस्ट्रॅक्ट काहीतरी न्यू डायमेन्शनचा परसेप्शन असू शकतो, की कुठेतरी पोचायचं आहे थर्ड पिक्चर मध्ये, या जिथे सगळे लाईट्स आहे आणि थर्ड पिक्चर मध्ये कुठेतरी पोचायचं आहे त्याच्यासाठी डायमेन्शन आणि वेगळे कलरफुल परसेप्शन, म्हणून मी असे 4 वेगवेगळे न्यू डायमेन्शनचे परसेप्शन म्हणून तुम्हाला दाखवली आहेत. आता ऍज अ युथ जर मला या डायमेन्शन मध्ये यायचंय, एंटर व्हायचंय, तर या सगळ्या गोष्टी मला वरून पाठ केल्याने नाही चालणार. या सगळ्या गोष्टी मला माझ्या आचरणात आणाव्या लागतील, तरच ते माझ्या आत बसतील, तरच माझ्या कोर मध्ये बसतील. आता तर माझ्यासाठी हे मॉरल्स एका प्रकारच्या सवयी आहेत, ज्या मला माझ्या रोजच्या कर्मांनी मला माझ्या आत आणायच्या. आता बरोबर कर्म. आता डॉक्टर आणि बेझंट पण हेच म्हणतात की सर्व्हिसची क्वालिटी अटेन करण्यासाठी रिइन्कार्नेशन आणि कर्माचे प्रिन्सिपल समजणं खूप आवश्यक आहे. आता सर्व्हिस इज हाऊस एव्हर कॉन्स्टंट अँड इटर्नल, ती कधी संपू नाही शकत. वेगवेगळ्या भागाने ती नेहमी प्रेझेंट असते. कोणी म्हणजे या 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 एरामध्ये त्या एरामध्ये कोणी ना कोणी त्याला कंटिन्यू करत असतं. आणि मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस म्हणजे पाथ तो म्हणजे व्हॉट थिंग्स वी शुड अचीव्ह सो दॅट एक मिनिट अँड मेंटेन द कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस, व्हॉट थिंग्स वी शुड अचीव्ह सो दॅट the power of reincarnation may grant us yet another chance to walk on the path of service. आपल्याला चान्स मिळाला पाहिजे त्याच्यासाठी, म्हणजे आपण सर्व्हिस कडे जाण्यासाठी आपल्याला रिइन्कार्नेशनचा चान्स मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय असलं पाहिजे, तर ते आपल्याला रिइन्कार्नेशन हा माइटी पॉवर आपल्याला एक चान्स दिलाय. तर म्हणजे आता हे इनिशियल स्टेजेस मध्ये वाईडर पर्स्पेक्टिव्ह दर एका गोष्टीसाठी, की तुम्हाला दर एका गोष्टीचा ड्युअली नाही, म्हणजे फक्त तुमच्या आणि समोरच्या हिशोबाने नाही, पण थर्ड पर्सनच्या हिशोबाने पण तुम्हाला ते बघायला पाहिजे. तर तुमचा वाईडर पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला तुमची क्वालिटी ती डेव्हलप किंवा अटेन करावी लागेल. नेक्स्ट इज पेशन्स असणं खूप जरुरी आहे, तर तुम्हाला ते चान्स देतील. स्ट्रेंथ पाहिजे ते होल्ड करण्यासाठी, आणि कामनेस डेफिनेटली त्याला होल्ड करण्यासाठी. सो बेसिकली कामनेस म्हणजे हरी नकोय आपल्याला, शांतपणे, तर ती आपल्याला चान्स देईल. आता आधीच्या काळात काही धर्मांमध्ये रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म असे हा प्रकार काही खूप फेमस नव्हता, लोकांना माहिती नव्हतं याबद्दल. म्हणून माणसाच्या जीवनाला पाप पुण्याचा तराजू आहे, याच पाप पुण्याचा तराजू याच जीवनात भारी पडायला लागला. कारण याच्या हिशोबाने माणसाला एक तर हेव्हनकडे किंवा हेलकडे या 2 रोड्सकडेच जावं लागेल असं त्याला माहिती होतं. म्हणून आता जी माणसं जीवनभर चुकीच्या मार्गावर राहिलीत आणि त्यांना लास्ट मोमेंटवर रिअलाइज होत आहे, त्यांच्यासाठी हा शेवटी उरलेला वेळ खूप त्रासदायक असायचा. तर आता ऍक्च्युली हे असले हाल खरं सांगू तर माझे पण झाले आहेत. म्हणजे मी अगदी पापुण्याकडे नेत नाहीये, पण आता हे लेक्चर प्रिपेअर करण्यासाठी अशातलाच भाग मी एक्सपिरियन्स केला. आता हे लेक्चर प्रिपेअर करायचं आहे हे मला माहिती होतं, पण कधी प्रोफेशनमुळे, तर कधी अजून काही कारणांनी असं काही खूप आधीपासून मला हा लेक्चर प्रिपेअर करता नाही आलेला आहे.
पण आता जशी जशी वेळ जवळ आली की आता लेक्चर द्यायचंय किंवा प्रिपेअर करायचंय, तसे मनाचे हाल होऊ लागले की कसं देणार आहे, काय बोलणार आहे. तर त्याच्यासाठी खूप आधीपासून प्रिपेअर नाही झाल्यामुळे म्हणजे माझं असं की खूप आधीपासून म्हणजे मी प्रिपेअर नाही झाली तर मी बरोबर नाही प्रेझेंट करू शकत. तर त्याच्यासाठी मला अजून टेन्शन आणि वरीज यायला लागले. तर म्हणजे हा पार्ट मी पण एक्सपिरियन्स केलाय. तर पण इथे मला अगदी स्वर्ग नरकाची भीती नव्हे, पण फुलफिलमेंट आणि नॉन फुलफिलमेंट, त्याला आपण अकम्प्लिशमेंट पण म्हणू शकतो. तर फुलफिलमेंट आणि नॉन फुलफिलमेंटची भीती होती. मी माझ्या आणि माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या एक्सपेक्टेशनवर खरी उतरेन का, याची भीती होती. आता खरं सांगू तर मी इथे याला युस्ट्रेस म्हणून उल्लेख करेल. म्हणजे युस्ट्रेस हा एक असा स्ट्रेस असतो जो आपल्याला मोटिवेशन म्हणून काम करतो. की इथे दिसतंय की युस्ट्रेस आहे हा. व्हॉट इज युस्ट्रेस? की कामनेस आणि डिस्ट्रेस म्हणजे खूप टेन्शन आणि वरीड आणि कामनेसच्या मधला भाग असतो, जो तुम्हाला तुमचं काम करण्यासाठी मोटिवेट करतं. म्हणजे त्याच याच्यानी तुम्ही मोटिवेट करता. आता मला भीती होती की मला हे द्यायचंय किंवा प्रेझेंट करायचंय, तर त्याच युस्ट्रेसमुळे मला मोटिवेशन बनलं राहिलं माझं आणि त्याच्यामुळे मी हे प्रेझेंट करते. सो येस, आता आपल्याला स्थिरता नको आहे, राईट? एक मिनिट, येस. सो आता हे झालं त्या माणसांचं ज्यांनी चुक्या केल्यात, पण ज्यांनी सरळ जीवन जगलं आहे, तर ते काही स्वर्गाच्या दाराचे स्तंभ नाही होणार आहेत. आपल्याला लाईफमध्ये स्थिरता नकोय, डेव्हलपमेंट हवी आहे. म्हणजे आपण म्हणू क्लोजर कडे जाऊ की कंटिन्युएशन कडे जाऊ, स्थिरता नकोय, डेव्हलपमेंट हवी. वी नीड कॉन्स्टन्सी अँड नॉट स्टॅग्नन्सी, राईट? इन टुवर्ड सर्व्हिस, वी वॉन्ट डेव्हलपमेंट टुवर्ड सर्व्हिस. तर आता तुम्ही सर्व्हिसची जर्नी काहींसाठी दुसरी संधी बनवून येईल आणि काहींसाठी स्वतःला अजून आरुवृक्ष होण्याची अपॉर्च्युनिटी. आता हा आरुवृक्ष हा शब्द मिलिंद मामाकडनं मी घेतलाय, त्यांच्याकडनं मी ऐकलेला आहे, पण आता तो मला इथे युज करावा असा वाटला. आता स्वतःला अजून आरुवृक्ष होण्याची अपॉर्च्युनिटी, माझ्या लँग्वेज मध्ये नेक्स्ट लेवल किंवा हायर लेवल मध्ये तुम्हाला जाण्याची तयारी. सो सी, इथे या पिरामिड मध्ये पण आपण एका हायर लेवलकडे पॉइंट होत जातोय पुढे. सो इट विल लीड यू टू हायर लेवल. And that's how we start believing in the principle of reincarnation. So now this moment of realization is the time when it activates your consciousness and attracts calmness, serenity, evolution towards self. या स्थिरतामुळे हे सगळे गोष्टी तुम्हाला आपोआप अट्रॅक्ट होतात. So when we realize the mighty power of reincarnation, आपल्याला समजतं की reincarnation हा खूप माइटी ऍस्पेक्ट आहे. सो देन वी अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अवर डीड्स अँड सर्कमस्टान्सेस. तेव्हा आपण भरपूर विचार करायला लागतो की आता हे बरं आहे की नाही, याचा काय कॉन्सिक्वेन्स राहणार, याचा काय रिझल्ट राहणार, मी हे केलं तर आहे पण याचा पुढे काय रिझल्ट राहणार आहे, याच्याबद्दल आपण खूप विचार करायला लागतो. आता हे रिइन्कार्नेशन सिद्धांताचं रहस्य माहिती झाल्यावरती आपल्याकडे भरमार येते अपॉर्च्युनिटीजची, चान्सेसची. प्रोग्रेशन करिता आपल्याकडे नवे दार उघडतात. तर हे बेसिकली या पिक्चर मध्ये आपण बघू शकतो की नवे डोर्स, नवे अपॉर्च्युनिटीज उघडतात आपल्याला प्रोग्रेशनसाठी. सो वी मूव्ह फॉरवर्ड. अँड देन आता या सगळ्यांसोबत नवा जवळचा चष्मा आपण भेटतो, कारण की आता आपल्याला सगळं मायन्युटली बघायचं असतं ना, सगळं डिटेल्स बघायचं असतं की रिइन्कार्नेशन, आता आपला गोल झालं रिइन्कार्नेशन कडे जाणं, म्हणजे टेम्पररी गोल. तर त्याच्यासाठीच आपण आपल्या डीड्स कडे बघायला लागतो, कॉन्सिक्वेन्स कडे बघायला लागतो, मग आपले अपॉर्च्युनिटीज येतात आणि मग आपण त्यांना अजून मायन्युटली बघायला लागतो, अजून कॉन्शियस होऊन जातो आपल्या ऍक्टिव्हिटीज साठी. सो येस, आता हे फ्रेंड एनिमी, चांगलं वाईट, पांढरं काळं, हे सगळं म्हणजे एक्स्ट्रीम्स असतात, दोन टोकं एक्स्ट्रीम्स असतात. आता जसं कलर स्केल, आता कलर स्केल मध्ये ब्लॅक अँड व्हाईट शिवाय ही कलर स्केल पूर्ण होऊ शकत नाहीये, राईट? आता दोन्ही शेड्स खूप इम्पॉर्टंट आहे. ते कलर्स मध्ये आपण या कलर शेड मध्ये पण बघू शकतो, ब्लॅक आणि व्हाईट शिवाय हे इनकम्प्लीट आहे. आता नंबर लाईन मध्ये पण आपण हेच बघू शकतो, मायनस. आता हे इंटिजर्स म्हणजे मायनस नंबर्स आणि प्लस नंबर दोन्ही शिवाय ही नंबर लाईन इनकम्प्लीट आहे. तर दोन्ही ऍस्पेक्ट्स आपल्या लाईफ मध्ये खूप जरुरी असतात, ब्लॅक व्हाईट दोन्ही. तर
तसेच जसं मी म्हटलं या ऍस्पेक्ट शिवाय आपलं लाईफ इनकम्प्लीट आहे. आता पॉझिटिव्ह साइड कडे बघून सगळे चांगले विचार करतो आपण, मित्रमंडळ, नातेवाईक, या साइडमुळे आपल्याला चांगलं वाटतं, तृप्त वाटतं. पण तेच निगेटिव्ह म्हणजे ब्लॅक साइड कडे आपण, आता हे ब्लॅक अँड व्हाईट मी फक्त एक नावं दिली आहेत समजायला, निगेटिव्ह साइड कडे बघून इम्प्रूव्ह करता येतं, त्यांना समजून पुढे वाढता येतं आपल्या एव्होल्युशन कडे. जेव्हा निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे तेव्हाच आपल्याला चान्स मिळतो की आपण पॉझिटिव्ह कडे बघू शकू, इम्प्रूव्ह करून तिकडे जाऊ शकू. तर या सगळ्या बाधा फिनिश करून आपण स्टेबल होऊ शकतो, कारण हे दोन्ही ऍस्पेक्ट आपले स्वतःचेच आहेत. आणि आपण जेव्हा हे दोन्ही ऍस्पेक्ट एक्सेप्ट करू तेव्हाच आपल्याला ऍक्च्युअली इक्विलिब्रियम भेटेल. दिसतंय शेवटच्या पिक्चर मध्ये सगळे कलर्स म्हणजे ब्लॅक, व्हाईट आणि डेफिनेटली कलर स्केल आहेच त्याच्यात, म्हणजे ब्लॅक, व्हाईट इन्क्लुडिंग ऑल कलर्स, या सगळ्या ऍस्पेक्टला आपण एक्सेप्ट करून तेव्हाच आपल्याला इक्विलिब्रियम भेटेल, म्हणजे आपण फील करू. सो इथून मी आता रिइन्कार्नेशन चालू करते. आता रिइन्कार्नेशन, तर द प्रिन्सिपल ऑफ रिइन्कार्नेशन मेक्स अस रिअलाइज दॅट whatever conditions surround us are the perfect condition needed for our growth and development and to successfully lead to our goal, ultimate service goal. So somehow we enter in the reincarnation, that is life death cycle, to continue our goal, that is to reach the highest by service. आता या गोष्टीचा मला नकळत आभास झालेला आहे. इथे लोक असे विचार करतात की जी परिस्थिती आहे त्यापेक्षा जर वरची परिस्थिती असती तर किती चांगलं झालं असतं, किती बरं झालं असतं, माझी लाईफ किती वेगळी असती. पण इथे मला आश्चर्य होतं की मी या विषयाचा अभ्यास नाही केला होता तेव्हा पण माझे विचार या पुस्तकाशी जुळत होते. इथे असं म्हटलंय, म्हणजे माझा विचार असा आहे, मी विचार करते की बरं झालं मी खूप श्रीमंत नाहीये, किंवा नाहीतर मी खूप गर्विष्ठ झाली असते. म्हणजे माझे असे विचार आहे की बरं झालं मी खूप श्रीमंत नाही, तर मी किती गर्विष्ठ झाली असते, किती ऍटिट्यूड असतं, सगळ्या गोष्टींचं व्हॅल्यू नसतं मला. तर आणि या थॉट्सनी म्हणजे या थॉट्सनी मला असा विचार येतो की थँक गॉड मी या सराउंडिंग मध्ये आहे, या फॅमिलीमध्ये आहे, म्हणजे मी इथे जन्मली. बेसिकली या एक्झिस्टन्स मध्ये मी एक्झिस्ट करते. तर आय एम रिअली थँकफुल टू माय सराउंडिंग अँड टू ऑलमायटी. की आता हे एक सहज एक उदाहरण आहे, यांनी मला हे सांगायचं आहे की या पुस्तकाचे विचार मला प्रॅक्टिकली पटतात, म्हणून पण मी या टॉपिकसाठी अजून अट्रॅक्ट झाली. आता माझा मार्ग कुठेतरी काहीतरी ठरला आहे, म्हणूनच मी अजून कुठे न होता मी इथे आहे या करंट स्टेटमध्ये. आता करंट स्टेटमध्ये माझी सराउंडिंग, माझी फॅमिली, थिओसॉफिकल सोसायटी आणि अजून जेवढे माझे ऍस्पेक्ट्स आहे, माझ्या लाईफचे ऍस्पेक्ट्स, या सगळ्यांमध्ये मी इथे आहे, कारण काहीतरी ठरलंय माझा मार्ग. आता इथे मला ग्रोथ कॅटलायझिंग मोमेंट्स माझ्या सराउंडिंग मध्ये आहेत माझ्या अनफोल्डिंग साठी. आता हा शब्द खरंच सार्थ वाटतो. तसं तर ग्रोथ आणि कॅटलायझिंग, ऍक्च्युली हा शब्द खूप इम्पॉर्टंट वाटला, म्हणून मी एवढी मोठी त्याचा एवढा इम्पॉर्टन्स दिलाय. ग्रोथ कॅटलायझिंग मोमेंट्स. आता कॅटलायझिंग हा खरं तर केमिस्ट्रीचा शब्द आहे. कॅटलायझिंग म्हणजे असे एक प्रकार असतो की ज्या कुठल्या गोष्टीला पुढे पटकन सरकवतो, म्हणजे कॅटलाइज करतं, कुठल्याही प्रोसेसला पटकन करतं. आता समजा मला इथून कुठे जायचंय सामान घ्यायला, तर जर मी पायी जाईल तर मला 10 मिनिटं लागतील, पण तेच 10-15 मिनिटं जेवढे काही. पण आता तेच समजा मी गाडी घेऊन जाते किंवा काही साधन, जे काही गाडी, कार, सायकल, जे काही ज्याच्यानी जाते, तर त्याच्यानी मे बी माझं 2 मिनिटं किंवा 5 मिनिटात ते काम होऊन जाईल. तर इथे या सिच्युएशन मध्ये कॅटलायझर इथे ती गाडी होईल, कारण की त्या गाडीमुळे माझं प्रोसेस ती पटकन झाली. तर आता ग्रोथ कॅटलायझिंग मोमेंट्स म्हणजे माझ्या ग्रोथ साठी माझ्या सराउंडिंग मध्ये तसे मोमेंट्स आहेत असं मला फील होतं. सो ते राईट. तर म्हणजे ऑल टुगेदर असं मला म्हणायचं की द ग्रोथ कॅटलायझिंग मोमेंट्स म्हणजे असे क्षण जे मला माझ्या गोलकडे जवळ नेतात, अजून जवळ नेतात. आता आपल्याला रिइन्कार्नेशन मधून अजून भरपूर काही शिकायला मिळतं. जसे जसे आपण प्रोग्रेशन कडे वाढत जातो तसं अजून स्ट्रेंथ, टॉलरन्स, पेशन्स येत जातं. आता जसं सगळ्या माणसांचं मन वेगळं असतं तसंच त्यांची थिंकिंग क्वालिटी, क्वांटिटी, वेज अँड सर्कमस्टान्सेस
म्हणजे त्यांचा विचार करण्याची शक्ती, त्यांचे वेस, त्यांची स्टाईल सगळं सगळं वेगळं असतं. पण आता हे काही आपल्याला लवकर कळत नाही. म्हणजे आता मी एक दुसरं ऍस्पेक्ट तुम्हाला सांगते याचा, की आता सगळ्यांचे थिंकिंग क्वालिटीज वेस सगळे वेगळे वेगळे असतात, राईट. पण आता हे आपल्याला नाही कळत की दुसऱ्यांचे सगळ्यांचे वेगळे वेगळे, तर ते आपल्याला एक्सेप्ट करायला आपण असं खूप पटकन करू शकतो असं काही आहे नाही. आता तरी आपण चालू असतो आपल्या सकट दुसऱ्यांच्या विचारांमध्ये. आता एका सज्जनाला सगळ्यांची मदत करायची असते, पण त्याला हे नाही कळत की तो सज्जन त्या नियती स्वरूप नदीच्या प्रवाहाच्या मध्ये येतोय. आता त्या सज्जनाला वाटत असतं की यांनी हे करावं, त्यांनी ते करावं, माझ्या आसपासच्या लोकांनी असं केलं तर किती भलं होईल त्यांचं. म्हणजे त्या सज्जनाला असं वाटत असतं की त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, असं केलं तर म्हणजे त्याच्या हिशोबाने वालं तर किती छान होईल, कारण की त्यांनी त्याच्या डोक्यात सगळं प्रिपेअर करून ठेवलं असतं. तसंच आसपासच्या लोकांनी केलं तर किती छान वाटेल, किती बरं होईल, या सगळ्या विचारांची कहाणी बनवून तो पूर्ण नाटक डिरेक्ट करून बसला असतो स्वतःच्या डोक्यात. आता बरोबर ना, डिरेक्टरच्या हिशोबाने नाटक चाललं तर ते किती अप्रतिम होणारच नाही. पण तो सज्जन हे नाटक प्रत्यक्षात एक्झिक्यूट करू शकत नाही, कारण त्या सज्जनाचं नाटक नव्हे, कारण की हे नाटक त्या सज्जनाचं नव्हे, पण सगळ्या माणसांचं स्वतःचं नाटक असतं. आता तो सज्जन सगळ्यांचं डिरेक्शन नाही करू शकत, कारण त्याला त्या नाटकातील पात्रांच्या कर्मांची माहिती नसते, त्यांचे यश अपयश, मुळात त्यांच्या जीवनाचं पिंडच माहिती नसतो. तर त्या सज्जनाला वाटत असतं की दुसरा जो करतोय तो चुकीचाच करतोय, पण त्याला हे माहिती नसतं की ज्या पात्रांबद्दल तो इतका विचार करतोय त्यांच्या जीवनात कुठल्या एक्सपिरियन्सची गरज आहे हे त्याला माहिती नसतं. म्हणजे आपल्याला जो एक्सपिरियन्स भयानक वाटत असतो, काय माहिती त्यांच्या जीवनाला त्याच एक्सपिरियन्सची गरज आहे. म्हणून आपल्यासाठी हे डिसाईड करणं खूप मुश्किल आहे की त्याला काय पाहिजे. तर हे ऍक्च्युली त्याला डिसाईड करू दिलं तर जास्त बरं आहे. तर दर एका माणसाला स्वतःची सुख दुःख भले माहिती असतात. त्याला पुढे कुठल्या आणि किती ग्रोथ कॅटलायझिंग मोमेंट्सची गरज आहे हे त्याला डिसाईड करू दिलं तर ते जास्त बरं राहील. सो इथे बेसिकली सेल्फ डिरेक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, आता शेवटी हे नाटक तर आहेच, पण डायलॉग न होता मोनोलॉग होतो. डायलॉग बिटवीन टू, म्हणजे तो सज्जन आणि सेल्फ, या दोन लोकांमध्ये चालण्याच्या ऐवजी सेल्फ डिरेक्शन म्हणजे मोनोलॉग स्वतःच बोलणं, म्हणजे सेल्फ डिरेक्शन करणं हे जास्त बरं आहे. तर म्हणजे सेल्फ डिरेक्शन इज अ फेवर्ड पाथ असं मी म्हणेल. सो गॉड हॅज क्रिएटेड थाउजंड्स ऑफ व्हेरायटीज. आपल्याला इथे डायव्हर्सिटी बघायला भेटते. कोणी कित्येक, आता मला हे कलर्स वर पण फोकस करायचं आहे की किती सारे कलर्स, त्याच्यानी आपल्याला डायव्हर्सिटी दिसते. कलर्स त्यांचे वेगवेगळे परसेप्शन दिसतात. So he has created so many variety in life forms, in minds, natures, choices. Why? इतकं सगळं का केलंय त्यांनी? Because where there is vastness, only there is the capability of holding the vastness in it. Like a womb, गर्भाशय. So womb, it is a junction of tremendous life and creation. म्हणूनच त्याला हा चान्स दिलाय, कारण की तिकडे त्याची केपेबिलिटी आहे तेवढा व्हेरायटीची, डायव्हर्सिटीची. So by saying all these things, this doesn't mean that you should never counsel or advise anybody. It's just that it should truly be an advice and not an insistence. तुम्ही फक्त सजेस्ट करा, ऍडवाइस करा, ते बरं आहे. तुमचं म्हणजे इन्सिस्ट नको, तू हे करच असं नको असायला पाहिजे. जर तुम्ही या सजेशनला समजता, या प्रिन्सिपलला समजता, तरच तुम्ही काउन्सिल करा असं त्यांनी म्हटलंय. सो इवन इन काउन्सिलिंग, आता मी काउन्सिलिंग प्रोफेशन मध्ये आहे. सो इवन इन काउन्सिलिंग, काउन्सिलर म्हणजे जो काउन्सिल करतो, आणि काउन्सिली म्हणजे तो पर्सन किंवा तो क्लायंट आपण म्हणू शकतो. काउन्सिलर जो करतोय आणि काउन्सिली जो घेतोय. सो इवन इन काउन्सिलिंग, काउन्सिलर डज नॉट टेल काउन्सिली म्हणजे तो पर्सन व्हॉट टू डू, हाऊ टू डू. तो कधी नाही सांगत तुला काय करायचंय, कसं करायचंय, हे चूज कर किंवा ते चूज कर. नाही, म्हणजे
जर जर काउन्सिलर असं करायला लागला तर कुठे ना कुठे त्या पर्सनची इंडिव्हिज्युअलिटी हॅम्पर होते, कारण की तो इन्फ्लुएन्स होतोय ना त्या काउन्सिलरच्या चॉईसनी. काउन्सिलरनी म्हटलं किंवा कोणी पण त्या पर्सननी म्हटलं की तुला असं करायचंय, तर आपण इन्फ्लुएन्स होतो की आय थिंक हो असं करायचंय. तर ते आपल्याला इन्फ्लुएन्स नाही होऊ द्यायचंय. त्याच्याने तुम्ही स्वतः काय विचार करता हे दबून जाईल, तुमची इंडिव्हिज्युअलिटी हॅम्पर होऊन जाईल. So counselor just unfolds the path which counselee is unable to see. काउन्सिलर फक्त हे सांगतं की तुझ्याकडे हे पण ऑप्शन आहे, तुझ्याकडे हे पण ऑप्शन आहे, तुझ्याकडे हे पण ऑप्शन आहे, तुझ्याकडे हे पण ऑप्शन आहे. तर तुला जे वाटतं तुझ्या कॉन्शियसनेसनी, तुझ्या नॉलेजनी आणि तुझ्या द वर्ड यानी तुला जे वाटतं ते तू चूज कर आणि त्याच्यात तू पुढे जा. म्हणजे काउन्सिलर म्हणजे एवढं मोठं ते प्रोफेशन असल्यावर पण तो नाही सांगत तुम्हाला काय करायचंय, तो फक्त तुम्हाला तुमचं परसेप्शन वाईड करतो की तुमच्याकडे एवढे सारे ऑप्शन्स आहेत तर तुम्ही तिथे जा. तर म्हणून सजेशन असायला पाहिजे, इन्सिस्टन्स नाही. सो आता द वर्ड ऑफ नेचर असं म्हटलंय, म्हणजे डॉक्टर आणि बेझंनी पण त्यांच्या पुस्तकात हे म्हटलंय. सो आय वुड लाईक टू कोट अ लाईन फ्रॉम द बुक. मला ही लाईन खूप आवडली म्हणून मी तुम्हाला हे सांगते. एक्सक्यूज मी. The word means that which is sounded out by the nature when perfect, made up of endless vibrations, making a note. I'm sorry. Vibrations are no problem. Yes, I'm sorry. Okay. So the word means that which is sounded out by the nature when perfect, made up of endless vibrations, making a note, and the whole of notes making the chord of that particular life. म्हणजे हे समजायलाच मला म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग होत आहे की म्हणजे द वर्ड एक असा आता इंट्युशन किंवा एक अशी आवाज, असा एक साऊंड असतो जो तुमच्या नेचरनी, तुमच्या सराउंडिंगनी, आता तुमचं नेचर, तुमचं सराउंडिंग, तुम्ही त्याला युनिव्हर्स पण म्हणू शकता, त्याच्या थ्रू तो तुम्हाला आलेला आहे. वेगवेगळ्या व्हायब्रेशन्समुळे, वेगवेगळ्या छोट्या व्हायब्रेशन्समुळे तुमच्यापर्यंत तो पोहोचलाय आणि मग तो तुम्हाला एक बिग व्हायब्रेशन मध्ये एक म्युझिक पीस सारखा, म्हणजे छोटे ट्यून्समुळे एक मोठा म्युझिक पीस बनतो. असंच त्यांनी म्हटलेलं आहे. बेसिकली म्युझिक पीस बद्दलच त्यांनी पण म्हटलंय. तर एका छोट्या ट्यून्सनी जेव्हा तो मोठा जोडून एक मोठा म्युझिक पीस बनतो, तर तो असतो तो म्युझिक पीस, म्हणजे तो जो युनिव्हर्सने तुम्हाला द वर्ड म्हणून सांगितलाय. तर त्या वर्डनी म्हणजे तो कस्टमाइज असतो, राईट. आपण आता जसं म्हणतो तो कस्टमाइज असतो, दर एकाला स्पेशली आणि फक्त त्याच्यासाठी मिळतो. तर तुमच्या त्या द वर्डनी तुम्हाला, तुमच्या कॉन्शियसनी, द वर्डनी तुम्हाला जे समजतं, तुम्ही त्या परसेप्शननी तुमची, म्हणजे त्या परसेप्शननी, त्या वेनी तुम्ही जा आणि तुमचं चूज करा मार्ग. सो आता आपण म्हणतो ना, चंद्र सगळ्यात सुंदर का आहे, कारण त्यात ते स्पॉट्स, आता डाग किंवा क्रेटर्स जे आपण म्हणतो ते आहेत, त्याच्यामुळे सुंदर आहे तो. म्हणजे इम्परफेक्शन्सनी तो सुंदर आहे. जसं इम्परफेक्शन्स आर नेसेसरी फॉर परसेप्शन. आता इथे पण बघतोय की आता हे एवढे सगळे रेड मार्बल्स आहेत आणि त्याचा तो एकच ब्लू मार्बल आहे. आता दिसायला असं की किती छान आहे ते, रेड रेड रेड, किती युनिफॉर्म. पण आता युनिफॉर्म सोबत तो मोनोटोनस पण आहे, एकासारखा पण आहे. त्या ब्लू, त्या इम्परफेक्शन जर त्याला म्हटलं गेलंय, तर त्या इम्परफेक्शन मार्बलनी त्याला एक पॅटर्न भेटताय, त्याला एक पिक्चर भेटतंय, एक पॅटर्न भेटतंय. त्या ब्लूनी त्या पूर्ण त्या मार्बलच्या स्ट्रक्चरला एक डिझाईन भेटताय, एक एम्फसिस भेटताय की हा, तो ब्लू मुळे इथून सुरुवात आहे किंवा समजेल की कुठून सुरुवात आहे. सो बेसिकली या पिक्चर मध्ये आपल्याला हे बघायला भेटतं की इम्परफेक्शन किती जरुरी असतात एका बिग पिक्चरला बघण्यासाठी. इम्परफेक्शन वेळेवर आपल्याला वाटेल की नाहीसे वाटणार नाही, किती का बरं आहे हे इथे सगळं, नको आहे मला हे इम्परफेक्शन. पण जेव्हा ते बनत असतात, म्हणजे इम्परफेक्शन जेव्हा लाईनीत असतात, जेव्हा आपण त्यांना एक्सपिरियन्स करत असतो, तेव्हा ते आपल्याला खूप काय म्हणतात त्याला, नकोशे वाटतात, जे मी तुम्हाला म्हटलं. म्हणजे ते एक्झिस्टच नसतं केलं तर बरं झालं असतं. पण जेव्हा आपण हळूहळू त्याला बिग पिक्चर मध्ये बघतो, तेव्हा आपल्याला त्या एक्झिस्टन्सचा इम्पॉर्टन्स, त्या इम्परफेक्शनचा एक्झिस्टन्सचा इम्पॉर्टन्स समजायला लागतो. आता इथे तिथे गॉड लिहिलेलं आहे खाली, गॉड, आणि तिथे पझल पीसेस आहे.
कलरलेस पझल पीसेस. तिकडे छोटे छोटे कलरचे डॉट्स आहेत. आता हे जेव्हा इंडिव्हिज्युअल पझल पीस असतात तेव्हा त्यांचा इम्पॉर्टन्स एवढा नसतो की हा ठीक आहे येलो कलर आहे किंवा ब्लॅक कलर आहे, एक तो पझल पीस आहे. पण जेव्हा ते जुळतं सॉरी, तेव्हा ते समजतं इट्स गॉड्स डिरेक्शन. तेव्हा ते तिकडे एक पॅटर्न बनायला लागतं कलर्सचे. जे कलर्स तुम्ही एका इंडिव्हिज्युअल पीस मध्ये ते तुम्हाला नॉर्मल कलर्स वाटत आहे, पण जेव्हा ते जुळतं तेव्हा ते तुमचं तुम्हाला बिग पिक्चर मिळतं. आता इथे पण पझल मध्ये हळूहळू आपल्याला समजत नाहीये, या मोठ्या पझल मध्ये पण समजत नाहीये, पण तिकडे आपल्याला एका छोट्याशा ह्याच्यात हे दिसतं की ती पझल कशी होणार आहे, पण ते आपल्याला माहितीच नसतं ना, कारण की आपलं मेन पझल बनायचं असतं. तर जस्ट रिस्पेक्ट गॉड्स डिरेक्शन अँड अंडरस्टँड अँड रिस्पेक्टेड. सो आफ्टर ऑल रिइन्कार्नेशन प्रिन्सिपल टीचेस अस दॅट दिस लाईफ इज जस्ट अ मेअर फ्रॅगमेंट. ही लाईफ एक मेअर फ्रॅगमेंट आहे. तुम्ही तुमच्या त्या बिग पिक्चरला अजून समजू नाही शकत आहे, तर तुम्ही पेशन्स ठेवा आणि त्याला रिस्पेक्ट करा. So it's just a mere fragment of the big picture and we may not understand its vastness. So just respect it, like I said, because it's God's direction and we may not perceive Almighty's actions and His depths. So when we find something in His direction which we cannot accept momentarily, आतासाठी आपण accept नाही करू शकत आहे किंवा, or we don't realize these happenings, always ask questions to yourself and then we learn when we seek. जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ते समजतं. ओके, येस. अच्छा, हे रेड डॉट मी केले आहेत का? Okay. So yes. So I want to say, so there is no point in judging others. Judging other people's life as it's their arena. So choices are completely theirs. त्यांच्या choice आहेत, त्यांच्यासाठीच बऱ्या. A theosophist should always have a learning approach from every situation around him. If we look this way, we all would have only to improve ourselves and not to judge others. So from now, I'll start the karma. So karma is not constant. It's dynamic. सतत चालू असते. Actually, it's constant in its dynamics. कॉन्स्टंट असते आपल्या डायनामिक्स मध्ये, चालू असते, कॉन्स्टंट असते बेसिकली. सो कर्मा डिपेंड्स ऑन आवर ऍक्शन्स. The way of our deeds leads the principle of karma to work a particular way. Karma works for present and it doesn't hold up for the past good deeds. The plus and minus gets balanced or races up between plus and minus. ते प्लस मायनसच्या मध्ये चालू असतं. कॅन्सल नाही, बॅलन्स करत असतं एकमेकांमध्ये, मॉडिफाय करत असतं. इट्स कॉन्स्टंटली मॉडिफाय, सतत बदलत असतं, म्हणून मी त्याला डायनामिक म्हटलंय. आता मघाचे बरे वाईट, आत्ताचे बरे वाईट एकमेकांना बॅलन्स करतात. या गोष्टीचा उल्लेख मी पुढे केलेला आहे, तर तुम्हाला अजून क्लिअर होईल. सो इट इज अ कंटिन्युअस गेम ऑफ ऍक्शन रिॲक्शन. चालू असतं ऍक्शन रिॲक्शन. इट इज यू हू डू इट, इट्स यू हू गेट इट. एव्हरीथिंग एव्हरीवेअर, इट्स ऑल यू. सगळं तुमच्या अवतीभोवती चालू आहे. तुम्ही जे करता, तुम्ही जे बघता, तुम्हाला जे भेटतं, सगळं तुमच्यामुळे सुरू होतं आणि तुमच्यावरच येतं. So, and it is not a sword hanging on you. Whenever you do something wrong, it will fall on you. ही काही अशी काही खूप असं काही तलवार नाही लटकली आहे तुमच्यावर की तुम्ही कधी काही चूक केलं तर तुमच्यावरती येऊन जाईल असं. ती ऍक्च्युअली खूप इनोसंट आहे. सो कर्मा इट इज व्हेरी नॅचरल अँड न्यूट्रल. ती खूप इनोसंट आहे. So actually karma is the most innocent. It doesn't understand what's wrong and right. It is the most neutral and natural. It is a mirror. I'll straight away relate it to a mirror. इथे या पिक्चर मध्ये एकदम क्लिअर मिरर पिक्चर मुळे समजत नाही म्हणून मी इथे लिहिलंय. सो दॅट यू गेव व्हॉट यू गेट. मिरर व्हॉट यू गेट, त्यांचं तुमचं मिरर काय आहे, दॅट यू गेव. तुम्ही जे दिलं तुम्हाला तेच भेटलं. आता यालाच ऍज यू सो यू रीप असं खूप साऱ्या गोष्टीला या थॉटला वेगवेगळ्या भाषेत ऍस्पेक्ट मध्ये म्हटलेलं आहे. सो येस, like I said, it is the most neutral and natural. What you show, it will show you back.
it is a mirror, as I said. So it all depends on you, practically what you want to show that you will see it. आता कर्मा कुठल्याही एका फॅक्टरवर डिपेंड होत नाही. ऍक्च्युली कुठल्या फॅक्टरवर डिपेंड होतं आपण हे पण सांगू शकत नाही. आता एकदम बेसिक एक्झाम्पल मी घेईल, तुम्हाला दिसतंय भेळ, जे आपण खूप खातो आणि सगळ्यांना खूप आवडतं. आता भेळ मध्ये मुरमुरे, चिंच, तिखट, तेल, कांदा, टोमॅटो, मीठ, थोडी साखर आणि भरपूर काही. हो, खरंच मला पण आठवण आली याची. तर आता इतक्या सगळ्या गोष्टी टाकल्यावरती भेळ जर छान होते तर काही प्रश्नच नाहीये. पण जर बेचव झालीये तर नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे, कुठल्या इन्ग्रेडियंटमुळे ती बेचव झाली आहे ते सांगता येणं जरा अवघड आहे. ते सांगता येणं म्हणजे अवघड आहे. तर भेळ सारखं माणूस आपल्या जीवनात पण रोज खूप साऱ्या गोष्टी टाकतो, बऱ्या, वाईट, तिखट, गोड. हेच जेव्हा टॅली करण्याची वेळ येते तेव्हा अवघड होतं, कारण नेमकी कुठली गोष्ट बरी आणि कुठली गोष्ट नाही हे कळत नाही. जसं मी म्हणलं, कुठली इन्ग्रेडियंट मुळे हे बरं वाईट चाललंय तेच समजत नाही. तर हे डिसाईड करणं मुश्किल असतं की कुठलं बरं आणि कुठलं वाईट. तर हे जेव्हा टॅली करतं तेव्हा ते मुश्किल पडतं की एक्झॅक्टली आपण इव्हिल कडे जातो की गुड कडे जातो. आता हे खूप ऍस्पेक्ट, म्हणजे हे दोन ऍस्पेक्ट आहेत. हे पूर्ण मिक्स्ड कर्म असतं, म्हणून मी त्याला मिक्स्ड कर्म असं नाव दिलंय. हे मिक्स्ड कर्म होऊन जातं, बरं वाईट सगळं मिक्स होऊन जातं. सो असाच दिवसभराच्या कर्मांनी पण रिझल्टंट बरं कडे चाललंय की वाईट कडे चाललंय हे नाही सांगता येणार आपल्याला. सो even if a human wants to live in extremes, that is for instance black and white, but he is not able to live in black, in extremes basically. आता बेसिकली त्याला वाटतं की ब्लॅक अँड व्हाईट हे दोन ऍस्पेक्ट, समजा तो विचार असा करतो की मी एक्स्ट्रीम्स मध्ये जातो, but he is not able to live in the extremes. He ends up living in the grays. And let's not forget there are lots of grays. And who can decide which grays are good and which aren't? So it's none, right? आपण नाही विचार करू शकत की कुठला ग्रे बरा आहे आणि कुठला वाईट आहे. तर आपण दोन्ही एक्स्ट्रीम्सच्या मध्ये नाही जगू शकत. सो वी एंड अप लिव्हिंग इन द ग्रेज. खूप सारे ऍस्पेक्ट्स आहेत, वेगवेगळे लोक, वेगवेगळे ग्रेज, म्हणून मी द ग्रेजचा असा एवढा मोठा पिक्चर दिलाय. सो दस वी एंड अप बिंग इन द मिक्स. आपण या मिक्स मध्ये होऊन जातो, तर त्यालाच मी पुढे सरकवलंय. सो वी एंड अप बिंग इन द मिक्स. सो इट मेक्स इट डिफिकल्ट टू चूज अ साइड बिटवीन गुड अँड बॅड डीड्स ऍज अन आउटकम. ऍज अ रिझल्ट आपल्याला ते अवघड जातं. सो a human has a mind. It just looks one, like this. It just looks one, but has tremendous facets in him. ट्रिमेंडस फेट्स. दिसतं की हा एक छोटासा माइंड आहे, पण असं काही नसतं. त्याला किती फेसेट्स, किती फेस असतात. डायमंड शिवाय कुठलं बेस्ट एक्झाम्पल असूच नाही शकत एवढ्या सगळ्या फेस साठी. दिसतं असं, पण आपल्याला असं इतकं डीप वेगवेगळ्या अँगलनी इतकं डीप असतं आणि एवढ्या फेसेस असतात. सो बेसिकली या माइंडशी, म्हणजे माइंडला डिसाइड करणं किंवा समजणं हे मुश्किल आहे. आता यालाच मी एक्सप्लेन करण्यासाठी पुढे जाते. कार्ल रॉजर्स हा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहे. त्याची थेअरी रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे जे दोन सर्कल्स आहेत, आता रिअल सेल्फ म्हणजे जे आपण आता आहोत, जे आपण म्हणजे आता आहोत, म्हणजे आपले क्वालिटीज, आपलं बिहेवियर, आपलं ऍटिट्यूड, आपले सराउंडिंग, सगळं आपला एक्झिस्टन्स म्हणजे रिअल सेल्फ. आयडियल सेल्फ म्हणजे जे आपल्याला पुढे व्हायचंय. आता सो रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ जर कॉन्ग्रुएंट म्हणजे त्यांच्यात तो समतोल किंवा बॅलन्स नसला तर आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फ्लिक्ट तयार होऊ लागतात आणि त्याच कॉन्फ्लिक्टनी आपली कर्मांची दिशा डिसाइड होते. तसं ते आपल्या कर्मांची दिशा डिसाइड होते. पण समजा सेल्फ म्हणजे रिअल सेल्फ म्हणजे आता तुझं आपलं स्टेट आहे, रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ जर बॅलन्स असतील, म्हणजे जे तुमच्याकडे आहे आता आणि तुम्हाला तेच पुढे पण तुमचा तोच गोल, तर बॅलन्स राहील. तर त्या हिशोबाने तुमचं कर्माची डिरेक्शन तिकडे जात जाईल. आता हाच एक्झाम्पल
मी थिओसॉफिकल परसेप्शननी समजवते. आता मी म्हणजे सेल्फ आणि थिओसॉफिक लाईफ. आता थिओसॉफिक लाईफ मध्ये सराउंडिंग, थिओसॉफीची सराउंडिंग, सोसायटी, थिओसॉफिकल लिटरेचर आणि एव्हरीथिंग. सो थिओसॉफिक लाईफ आणि माझ्यामध्ये जर बॅलन्स नसला, आमच्या व्हायब्रेशन्स मध्ये, वेव्हलेन्थ मध्ये जर बॅलन्स नसला, तर मी डिसाइड नाही करू शकणार, मी माझे कर्म त्या हिशोबाने नाही जाऊ शकणार. पण तेच म्हणजे नॉन कॉन्ग्रुएंट असणार, तर मी नाही डिसाइड करू शकणार, माझे कर्म त्या दिशेने नाही जाऊ शकणार. पण जर कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे बॅलन्स्ड आहेत, म्हणजे हा मधला जो पार्ट आहे तो ऍक्च्युली ओव्हरलॅपिंग तो आहे, तो दर्शवतो कॉन्ग्रुएन्स दर्शवतो मागच्या पिक्चर्स मध्ये पण. सो सेल्फ आणि थिओसॉफिक लाईफ मध्ये जर बॅलन्स आहे, तो येलो पार्ट जर बॅलन्स आहे, तर आपली दिशा थिओसॉफिकल लाईफच्या दिशेने जाऊ शकणार. आणि ऍक्च्युली आपण त्याच विषयावर आज बोलतोय, राईट? सो आता या कर्मांच्या प्रवाहात अनेक प्रकारांचे थॉट्स आले असतात. काही थॉट्सचं नेचर सिमिलर असतं आणि काही थॉट्सचं नेचर ऑपोजिट असतं, एकमेकांच्या विरुद्ध असतं. सो या दोघांच्या एक्झिस्टन्समुळे तुमचा कर्म तो बॅलन्स होतो आणि तुम्ही तुमच्या विचारांना धरून जो निर्णय घेतला आहे ते सगळे त्या कर्माच्या प्रवाहात मिक्स होऊन जातात. जसं की म्हटलं, तुमचे डिसिजन्स, तुमचे विचार सगळे त्या तुमच्या कर्मामध्ये मिक्स होऊन जातात. सो द होल वर्किंग प्रिन्सिपल ऑफ कर्मा डिपेंड्स ऑन युअर एफर्ट्स. पूर्ण मनाने केलेला प्रयत्न तुमच्या स्पेसिफिक कर्मांकडे, म्हणजे आधीच मिक्स असतात तुमचे कर्म, तर त्याला स्पेसिफिक करण्यासाठी तुमचा प्रयत्न कधीच वाया जात नाही. किती अमेझिंग ना? म्हणजे कर्म एक असा डायमेन्शन आहे किंवा एनर्जी आहे जिथे काहीच व्यर्थ जात नाही, पण मात्र बरं सगळं रेकॉर्ड होतं. बरं वाईट सगळं. आता तुमचा हा प्रयत्न समजा आत्ताच्या लाईफ सेगमेंट मध्ये तुमचा हा जो एफर्ट आहे, तुमचा हा जो प्रयत्न आहे, आत्ताच्या लाईफ सेगमेंट मध्ये वर्क नाही करत आहे, तर याचा अर्थ तो इथे न होता कुठे अजून युज होणार आहे. जसं आपण म्हटलं की पझल पीस इथे ना युज होता अजून कुठे असेल, तर तुमचं ते एफर्ट असतो अजून कुठे युज होणार आहे, तो इथे ना युज होता अजून कुठे युज होणार आहे. कारण तुम्ही तुमचं सर्वस्व देऊन केलेलं असतं, तर तो कधीच वेस्ट नाही होणार आहे. आपण खूप वेळा ऐकलं असतं ना की ये मेरे अच्छे कर्म का फल है, किंवा पिछले जन्म में मैंने कोई अच्छा काम किया होगा जो मुझे ये अच्छा फल मिला. हे सगळं त्यातलाच भाग असतो की या गोष्टीत यूज नाही आला तर पुढे यूज होईल. आपण म्हणून तर देतो की अच्छे कर्म में मुझे अच्छा फल मिला है, तर आधीचा तो यूज न झालेला आत्ता यूज होतोय, तर त्याला आपण मानतो. तर हे जे सगळे डायलॉग्स म्हणतो तो याच गोष्टीतला भाग आहे. सो देअरफॉर सम पीपल से अंडरस्टँडिंग कर्मा इज नॉट कप ऑफ टी, सॉरी. सो दिस इज बिकॉज असे का म्हणतात की त्यांना कर्माला ते नाही समजू शकत? का बरं असं म्हणतात? कारण की ती प्रिडिक्टेबल नाहीये, शी इज अनप्रिडिक्टेबल. ती कधी काय करेल आहे आपल्याला नसतं माहिती. तिचे वेज आणि तिचं सगळं सेटल्ड असतं, पण ते आपल्याला नसतं माहिती, म्हणून आपल्यासाठी ते अनप्रिडिक्टेबल असतं. सो unpredictable on that moment, right? So you may not understand, but when you see the result, then you must thank karma. जेव्हा तुम्हाला समजतं की तिने काय केलंय, कारण की त्यावेळी आपल्याला नसतं समजतं की ती काय करते किंवा ते काय करतात कर्मा. पण जेव्हा आपल्याला समजतं, कित्येक वेळा असं होतं ना की आता हे कशाला व्हायचं होतं, म्हणजे हे त्याची काय गरज होती, पण जेव्हा आपल्याला त्याचं रिझल्टंट समजतं तेव्हा वाटतं की बरं झालं, हेच व्हायला पाहिजे होतं. तर तेव्हा त्याला रिस्पेक्ट करा आणि तेव्हा त्याला समजा. सो यू मस्ट हॅव फेथ अँड पेशन्स टू एक्सपिरियन्स कर्मा. हे काही पटकन समजण्यासारखं नाहीये, याला खूप पेशन्स आणि फेथ लागणार आहे की कर्मा हा एक खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे, त्याला समजायला पेशन्स आणि फेथ लागणार आहे. सो when you really cannot understand the course of karma, they say karma is strong on me. जेव्हा तुम्ही कर्माला नाही समजू शकत किंवा म्हणता की नको, किस्मत मुझ पे हावी हो रही है, किंवा किस्मत के आगे मेरी नहीं चल रही है, असं जे आपण कधीतरी म्हणतो. सो इन दिस प्रोसेस when you cannot live it, so you as a human try to change your course of action, your techniques,
युअर ॲटिट्यूड्स, बिकॉज कर्मा वोंट. कर्मा चेंज आपलं नाही करणार, कारण की तिला माहितीये ती काय काय म्हणून, की कर्माला माहितीये ते काय म्हणून पुढे सरकताय, आपल्याला नसतं माहिती. तर आपण पण आपलं कोर्स ऑफ ऍक्शन, जर आपण कर्मासमोर नाही उभं राहू शकत, तर आपण आपल्या कोर्स ऑफ ऍक्शन, टेक्निक्स, ऍटिट्यूड चेंज केलं तर बरं होईल, कारण की ती कर्मा नाही करणार आहे. सो जस्ट विथ द लिटिल कन्सिस्टन्सी पेशेंस एंड फेथ, ये दूरी आप पार कर सकते हैं. यू कैन रियली रीच द गोल. एंड if sometimes you fail in doing this, so then accept, surrender and tolerate, as this could be a stepping stone in your journey that will bloom your life into a different way. कारण की तुम्ही त्या कोर्सला नाही समजू शकत आहे समजा, तर तुम्ही एक्सेप्ट करा, त्याच्या समोर सरेंडर व्हा आणि त्याला टॉलरेट करा. कारण की हाच तुमचा एक्सपिरियन्स, जो मी म्हणत होती, एक्सपिरियन्स तुमचा जो तुमच्यासाठी गरजेचा आहे, हाच एक्सपिरियन्स तुम्हाला एका नव्या लेवलवरती पोहोचवण्याचा हा एक एक्सपिरियन्स असू शकतो. सो जस्ट सरेंडर अँड एक्सेप्ट. सो फ्रॉम नाव आय वुड लाईक टू कन्क्लूड की दिस इज अ मेसेज दॅट थिओसॉफिक लाईफ मस्ट बी अ लाईफ ऑफ सर्व्हिस. Unless we give service, this life would be worthless. So constantly we live our lives with the support and sacrifice of our people in the surrounding. आता आपण म्हणजे सतत आपण सॅक्रिफाईस आणि सपोर्टनी घेरलेले असतो. आता फॅमिलीमध्ये आपले कित्येक कामं आपले फॅमिली मेंबर्स करून घेतात आणि आपल्याला पत्ता पण लागत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला करण्याची बारी येते तेव्हा न विचार करता काम करून घ्यायचंय, ग्रॅटिट्यूड आणि गिव्हिंगच्या भावनेने. कारण की जितकी अशी चांगल्या भावनेने सर्व्हिस देऊ तेवढेच म्हणजे कॉन्शियस, म्हणजे स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह होऊन जाऊ. प्लस चांगले कामं केल्याने गुड फिलिंग्स बोनस आहेच. सो विन विन सिच्युएशन आहे. बिकॉज ऑफ ऑल दिस वी आर फ्री ऑफ प्रेजुडाइज. या सगळ्या परसेप्शन्स मुळे आपण प्रेजुडाइज म्हणजे जे सगळे आधीचे जे विचार होते, प्रेजुडाइज, पॅशन, टेम्परामेंट, आपण या सगळ्या गोष्टींकडनं दूर झालेलो असतो. म्हणजे इम्पॉर्टंट नसतात, म्हणजे मॅटर नाही करत, बॉदर नाही करत. आपण स्टिलनेस आणि न्यूट्रॅलिटीकडे हळूहळू वाढत जातो. समहाऊ, व्हॉटएव्हर, हाऊसोएव्हर, काही पण कसंही, we serve automatically, we automatically claim our services. काही पण कसंही आपण आपल्या सर्व्हिस ऑटोमॅटिकली क्लेम करून घेतो. Why? Because these services, like as the services, कारण की द अबव म्हणजे आपल्यापेक्षा जे वरचे सोल्स आहेत त्यांनी ते ऑलरेडी सर्व्ह करतात. आपण जे सर्व्हिंग देणार ते ऑलरेडी आपण क्लेम करून झालेले आहेत, कारण की ते आपल्याला सर्व्हिस देतात. जसं मी म्हटलं, आपल्याला माहिती पण नसतं, आपण ते आपल्याला सर्व्हिस देतात आणि ते होऊन जातं. तर आपण ऑटोमॅटिकली त्या सर्व्हिसेसला क्लेम करून घेतो जे आपण देतोय, कारण की जे आपल्या वरचे जे सोल्स ते कंटिन्युअसली इटर्नली ते सर्व्हिस देतातच आहेत. तर येस, वी क्लेम इट. So those above us are bound to do that service, as they want to spread this divine idea as long as they could. So service need not to be like a sacrificing soldier. It could be as simple as serving a man or a woman out of love. ही काही खूप मोठी अशी खूप असं मोठं काही काम नाहीये. हे इथून असं एवढूशा गोष्टींनी पण सुरू होऊ शकतो. तुम्ही साध्या म्हणजे फुल प्रेम भक्तिभावाने जर कोणाची सर्व्हिस केली, कोणाची हेल्प केली, दिस कुड बी अ स्टार्टिंग फॉर इनिशियल फेजेस. Service can be a pure and kind act, like I said, where we put others' needs above ours, like mothers fill the stomach of their families before theirs. So finally, Dr. Annie Besant is expecting from her disciples like us that service shall not be limited to physical plane, but it should also be focused towards astral and spiritual plane. So yes, and finally I conclude, and yes,
थँक्यू सो मच की तुम्ही एवढं पेशंटली माझं इतकं सगळं ऐकलं आणि मला सपोर्ट केला, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि